मुंडे साहेब, तुमची गुटखाबंदी फक्त कागदावरच. शहाद्यात राजरोस विक्री, मग आयुक्तांचे आदेश फुसके ठरले का? अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभर गुटखा विक्री विरोधात मोठमोठ्या घोषणा केल्या. गुटखा माफियांना इशारे देण्यात आले, कठोर कारवाईचे दावे करण्यात आले आणि महाराष्ट्र गुटखामुक्त करण्याची भाषा करण्यात आली. मात्र शहादा शहरातील वास्तव पाहता या सर्व घोषणांची हवाच निघाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा असून विक्रीवर कोणतीही भीती किंवा दडपण दिसत नाही. त्यामुळे मुंढे साहेबांचे आदेश नेमके कोणासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यातील जनतेसमोर गुटखा बंदीची प्रतिमा उभी केली जात असताना शहाद्यात मात्र गुटखा विक्रेते प्रशासनालाच उघड आव्हान देत असल्याचे चित्र आहे. यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा अपयशी ठरत आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे गुटख्यामुळे हजारो युवकांचे आरोग्य धोक्यात येत असताना आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना खतपाणी मिळत असताना अन्न व औषध प्रशासनाची स्थानिक यंत्रणा नेमकी झोपेत आहे का, अशी टीका होत आहे. राज्यभर बंदीचा डंका आणि शहाद्यात गुटख्याचा धंदा, मग मुंढे साहेबांची मोहीम केवळ प्रसिद्धीपुरतीच होती का, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. शहाद्यातील खुलेआम गुटखा विक्रीवर तातडीने कारवाई झाली नाही तर गुटखा बंदीचा गाजावाजा आणि प्रत्यक्षात माफियांना मोकळे रान, अशी भावना जनमानसात अधिक बळकट होणार आहे. आता मुंडे साहेबांनी स्वतः मैदानात उतरून शहाद्यातील वास्तव तपासणार की या प्रकाराकडेही दुर्लक्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मग आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.